विदर्भाची भट्टी झालेली आहे, कारण उत्तर भारताची सुद्धा होरपळ होते। ब्रह्मपुरीत उच्चांकी 47.1 तापमानाची नोंद झालेली आहे। विदर्भाला 2 दिवस उष्णतेचा रेड अलर्ट सुद्धा घोषित करण्यात आला आहे। उत्तर प्रदेशातील बांदा देशात सर्वात उष्ण शहर ठरलेलं आहे। कडक उन्हामुळे विदर्भाची अक्षरशः भट्टी झाली आहे। इथल्या सगळ्याच जिल्ह्यांचं कमाल तापमान हे 40 अंशांवरती गेलेलं आहे। गुरुवारी विदर्भात उष्णतेची लाट नोंदवली गेली असताना शुक्रवारसह शनिवारी सुद्धा विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। अकोला, अमरावती, वर्धा या 3 जिल्ह्यांना रेड अलर्ट घोषित करण्यात आलाय आणि विदर्भातल्या उर्वरित जिल्ह्यांना सुद्धा ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आलाय। तर मध्य महाराष्ट्र, कोकणातील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिलेला आहे। तिकडे उत्तर प्रदेशामध्ये बांदा जिल्ह्यानं सलग दुसऱ्यांदा देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद केली आहे। इथे कमाल तापमान हे 47.6 अंशांवर पोहोचलंय। हरियाणा, दिल्ली, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, पंजाब आणि मध्य प्रदेशातील अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट कायम आहे। तर या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत विदर्भातून जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी अमर काणे। अमर काणे सध्या आपल्या सोबत आहेत। अमर, विदर्भाची ओळख असलेला गमछा बांधूनच आज सकाळीच फील्डवर उतरलेला आहात, काय म्हणते विदर्भातलं ऊन? मनश्री, खरं तर गमछा न बांधता निघणं म्हणजे दुसऱ्या दिवशी कदाचित उपस्थिती नाही राहणार अशी परिस्थिती आहे। अक्षरशः भट्टी लागलेली आहे विदर्भात आणि 40 किमान नाही 45च्या वरती तापमान गेलंय। अगदी गडचिरोलीला सुद्धा 46.6 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान पोहोचलंय। ब्रह्मपुरीला 47 आहे, वर्ध्याला 2 दिवसापूर्वी 47 आहे। म्हणजे संपूर्ण जिल्हे जे आहे म्हणजे भंडारा, गोंदिया सारखे जिल्ह्यात सुद्धा 45 अंशाच्या वरती तापमान आहे। आतापर्यंत वराडात हे तापमान 46-47 पर्यंत पोहोचत होतं। म्हणजे या मोसमाच्या सुरुवातीला उन्हाळ्याच्या एप्रिल महिना आणि मेच्या सुरुवात जी होती ती वराडात अकोला, अमरावती आणि वर्धा यांनी गाजवलं। पण आता परत एकदा कमबॅक केलेला आहे तो चंद्रपूर, ब्रह्मपुरी आणि गडचिरोली सारखा जिल्हा सुद्धा 46 अंशाच्या वरती जात असेल तर अतिशय उष्ण असे संपूर्ण दिवस, संपूर्ण विदर्भात भट्टीचा दिवस आहे। जसं तू आता वर्णन केलं, संपूर्ण उत्तर भारतामध्येच ही परिस्थिती आहे। काल हवामान विभागाच्या तज्ज्ञांशी सुद्धा आम्ही बोललो, तेव्हा त्यांनी सुद्धा सांगितलं पुढील 4 ते 5 दिवस विदर्भातील उष्णतेपासून कोणताच दिलासा मिळणार नाही, किंबहुना त्याच्यापेक्षा काही जास्ती दिवस संपूर्ण मध्य भारत आणि उत्तर भारतामध्ये उष्णतेची ही लाट कायम राहणार। त्यामुळे नागपूर असो किंवा विदर्भात असो असा गमछा घातल्याशिवाय बाहेर निघणं म्हणजे अगदी आरोग्याला अपायकारक आहे। सकाळपासून लोक झटपट कामं निपटवण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे आणि ते झाल्यावर दुपारी 11 ते 4 साधारणपणे काम टाळण्याची सल्ला सातत्याने प्रशासन आणि डॉक्टरांकडून देण्यात आलाय। पण प्रचंड असं उष्णता आहे, अनेक ठिकाणी विविध उपाययोजना केल्या आहेत, पण स्वतःची काळजी स्वतः घेणं तेवढंच आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने पुढील 5 ते 7 दिवस अतिशय महत्वाचे आहे। खरं तर वैज्ञानिक दृष्ट्या नाही म्हणता येणार, पण नवतपाकडे खास करून संपूर्ण विदर्भवासी आणि मध्य भारत आणि उत्तर भारतातल्या लोकांचं लक्ष लागलंय आणि तो नवतपा आता अवघ्या 3 दिवसांवर आलाय। त्यामुळे हे तापमान सातत्याने 47च्या जवळपास पोहोचलेलं राहील का याकडे सगळ्यांचं लक्ष राहील आणि त्या दृष्टीने सगळ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे। पण मी परत एकदा महत्वाचं सांगतो, यावेळेला गडचिरोली सुद्धा 46च्या वरती गेलाय, भंडारा, गोंदिया सुद्धा 45च्या वरती गेलाय। हे जिल्हे साधारणपणे एवढे तप्त होत नाही, पण यावेळेला चंद्रपूर, अकोल्याच्या पाठोपाठ गडचिरोली 46च्या वरती जाणं नक्कीच निसर्गाची लक्ष किंवा क्लायमेट चेंजेस जे म्हणतो त्याचा काही अनुभव किंवा बदल जे होतात आहेत ते अतिशय धोकादायक नक्कीच आहे। आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे काल आम्ही अजून काही व्यावसायिकांशी, कूलर व्यावसायिकांशी बोललो, तर गेल्या काही 4-5 वर्षातील दुप्पट ते तिप्पट विक्री कूलरची निव्वळ यावर्षी झालेली आहे। त्यावरून उष्णतेची दाहकता किती आणि त्याच्यापासून दिलासा मिळवण्याकरता लोकांचा कल कसा आहे हे सुद्धा दिसून येत आहे। नक्कीच अमर, त्याच्यामुळे उष्णतेची ही लाट अतिशय गंभीर आणि चिंता वाढवणारी आहे। तुम्ही सुद्धा काम करताना जरूर काळजी घ्या, गमछा असाच बांधलेला ठेवा।